नक्कीच पहिला चेंडू आणि लेट्स प्ले सेल. पहिला चेंडू खोलवर डब्याचा नक्कीच आपण पाहतो लवेश कांबळेला. नक्कीच एका बाजूला फिरोज अन्सारीला पाहतो, एक विस्फोटक फलंदाज. आणि जर त्याच्या फलंदाजीचा विचार केला तर 5व्या आणि 6व्या सीझनमध्ये केहार बरसवला होता, पण आता तशीच फलंदाजी या सीझनमध्ये देखील नक्कीच तशी करावी लागेल. आणि एका बाजूला सुजित शर्मा, नक्कीच आपण त्यांना देखील खेळताना पाहिलं असेल. हा गॅप शॉट सिलेक्शन, बॅकफुटचा वापर केला आणि चेंडू जातो आहे सीमा रेषा पार. गवताला गवसनी घालणारा हा नक्कीच पहिला फटका. संघाचा श्री गणेश होता. संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 2 चेंडू 4 धावा. अत्यंत सुरेख फटका नक्कीच आपल्याला पाहायला मिळाला. त्यांनी सांगितलं कोण म्हणतं टेनिस क्रिकेट फक्त ताकदीने खेळलं जाता, नजाकत बरा स्ट्रोक होता. आणि नक्कीच 4 धावा या ठिकाणी नक्कीच एकवटल्या गेल्या. नक्कीच तिसरा चेंडू मार्गस्थ असेल फिरोज अन्सारी स्ट्राईक व गोलंदाज CR. हा मात्र लीग पंचांना देखील इशारा असेल नो बॉलचा. आणि नो वर फटका आला आणि षटकाराच्या दिशेने मात्र हा फटका नक्कीच आपल्याला चौकार षटकाराच्या दिशेने नक्कीच हा चेंडू टोलवला होता. 4 धावा नक्कीच या ठिकाणी नक्कीच एकवटल्या जातील, म्हणजे एकूण 5 धावा नक्कीच बॉल प्रोव्हाइड करायचा. नक्कीच फिल्डरला देखील विनंती असेल की बॉल जर गेला तर नक्कीच शोधण्याचा प्रयत्न करावा अशी देखील विनंती असेल. चांगली फलंदाजी नक्कीच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते फिरोज अन्सारीच्या माध्यमातून. हा देखील गॅपशॉट सिलेक्शन नक्कीच त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतील. मिस फिल्डिंग झाली, चेंडू गेला सीमा रेषेच्या पार. परत एकदा धावा मिळतात 4 4 आणि 4. हा देखील फुल टॉस आहे आणि या ठिकाणी नक्कीच फलंदाज 5 झाला. तरी नक्कीच या ठिकाणी विचार केला फुल टॉस चेंडू होता आणि हा देखील खराब चेंडू, पण नक्कीच मोठा फटका चढवू शकले नाही. तिकडे आपण सोनूला पाहिलं, चांगला झेल त्या ठिकाणी टिपला गेला. मिसफिल्ड नक्कीच त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले, पण तदनंतर एक चांगला झेल. स्ट्राईकवर नक्कीच आपण पीपीला पाहतोय. प्रमोद पवार ऑन स्ट्राईक असेल. फटका चांगला आहे आणि चेंडूला पहिल्या चेंडूवर भिरकावून दिलाय सीमा रेषा पार. विस्फोटक सुरुवात, चेंडू जातो आहे 4 धावांसाठी.
नक्कीच फाईन डोक्यावरून हा फटका खेळला होता. अत्यंत सुरेख इथे गती मात्र चेंडूची कमी केली होती आणि सुरेख फटका नक्कीच आपल्याला पाहायला मिळाला. ज्या वेळेला गती कमी केली जाते त्यावेळेला तुम्हाला नक्कीच अचूक टप्पा हा ठेवावा लागतो. पहिल्या षटकाचा जर आपण विचार करतोय तर 17 धावा भरपूर महागडं ठरतं हे षटक. आणि अजून एखादा जर मोठा फटका आला तर चांगला पॉवर प्लेचा वापर त्या ठिकाणी केला जाईल. शॉर्टेस्ट फॉर्मॅट नक्कीच या ठिकाणी सीझन 8मध्ये आपल्याला पाहायला मिळतं. ज्यावेळेला नक्कीच 8-8 ओव्हरचे सामने आपण पाहतो, पण याच फर्स्ट राऊंडमध्ये हेच आपला 5 ओव्हरचा शेवटचा चेंडू नक्कीच या षटकातला प्रगतीपथावर आहे. हलक्यारीत्या खेळून काढायचा होता. नक्कीच निर्धाव चेंडू नक्कीच आपल्याला पाहायला मिळाला आणि डॉट चेंडूची सांगता. आणि पहिल्या षटकाचा जर विचार केला तर धावफलकावरती या ठिकाणी 17 धावा नोंदवल्या गेल्या. तर पहिलं षटक भरपूर महागडं ठरता. 17 धाव्यांचा दुसऱ्या षटकाची जबाबदारी दिली आहे ती म्हणजे शुभम दुरापेच्या खांद्यावरती. शुभम दुरापे फुलवा टप्प्याचा चेंडू नक्कीच क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी कव्हर्समध्ये लवेशच्या माध्यमातून पहिला चेंडू निर्धाव चेंडू. एक वेगळी ॲक्शन, एक वेगळी कला नक्कीच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. सुजित शर्माला आपण पाहतोय आता पहिला चेंडू खेळला, दुसरा चेंडू मार्गस्थ असताना हा फटका नक्कीच खेळाचा होता. ऑफसाइड दी ऑफस्टम हा चेंडू नक्कीच वाईडचा इशारा पंचांच्या बाजूकडून आला. 1 धावा ॲड होईल धावफलकावरती. 18 धावांची नोंद नक्कीच त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. खोलव्या टप्प्याचा चेंडू होता. अलॉंग दी कापेट खेळून काढण्याचा प्रयत्न, थोडंसं मिसफिल्ड, थोडंसं फंबल नक्कीच गॅदर नक्कीच नंतर आपल्याला चांगला पाहायला मिळाला. दीपक फराक केला आपण पाहिला आणि या ठिकाणी नक्कीच चांगली सुरुवात म्हणावी लागेल कारण 2 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 3च धावा खर्च केल्यात. महत्त्वाचा चेंडू असेल अर्ध्या टप्प्यामधला या ओव्हरचा. फटका चांगला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. मयूर जाधव असतील पण मयूर जाधवच्या आवाक्याच्या बाहेर चेंडूला भिरकावून दिलंय. सीमा रेषा पार. धावा मिळत आहेत प्रमोदच्या बॅट मधून. पुन्हा एकदा 4 आणि 4 आणि 4 स्लॉट मध्ये चेंडू होता. नक्कीच बॅट स्विंग आपल्याला नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळाला आणि त्या बॅट स्विंगच्या कारणामुळे नक्कीच 4 धावा या धावफलकावरती ऍड होतील. 23 धावा 4 चेंडूमध्ये नक्कीच आपल्याला स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळतात. 5वा चेंडू प्रगतीपथावर असेल. नक्कीच फुलटॉस चेंडू नक्कीच आपल्याला पाहायला मिळाला. डॉट चेंडूची सांगता नक्कीच त्या ठिकाणी झाली आहे. हलक्यारीत्या चेंडू खेळून काढला इनफिल्डच्या डोक्यावरून. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नक्कीच त्या ठिकाणी असेल. 2 धावा एकवटण्यामध्ये यश संपादित झाला. षटक क्रमांक दुसरे या ठिकाणी समाप्त होईल. दुसऱ्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या होईल ती म्हणजे 25.
नक्कीच जर आपण विचार करतो नवजोत गावकरला आपण पाहतो. नवजोत गावकरचा विचार केला तर नक्कीच चांगली गोलंदाजी या ठिकाणी करावी लागेल. लेते क्रिकेटमध्ये देखील चांगली गोलंदाजी करत असताना आता मात्र टेनिस क्रिकेटमध्ये आपल्या नावाचं वर्चस्व सिद्ध करावं लागेल. तिसरं षटक नक्कीच मार्गाचं असताना स्ट्राईक एंड वेअर फलंदाज सुजित शर्मा, नॉन स्ट्राईक एंड वेअर प्रमोद पवारला आपण पाहतो. पहिला चेंडू नक्कीच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला लेग बाईसच्या स्वरूपामध्ये. नक्कीच या ठिकाणी एक धाव एक पटण्यामध्ये पहिला चेंडू 30 थरार यॉर्कर. नक्कीच पेस आणि या पेसचं पूर्णपणे सादरीकरण पहिल्या चेंडूवर नक्कीच आपल्याला पाहायला मिळालं. गती दिली चेंडूला आणि नक्कीच चांगला चेंडू त्या ठिकाणी यॉर्कलाईन्स आपल्याला पाहायला मिळाला. दुसरा चेंडू मार्गस्थ असताना प्रमोद पवारसाठी. नक्कीच बॅटची कडा आणि फलंदाज नक्कीच या ठिकाणी बाद होईल. कारण जर पहिला चेंडू जर आपण पाहिला तो देखील चांगला चेंडू आणि दुसरा चेंडूमध्ये माझ्यामध्ये गती या ठिकाणी दिली गेलेली नाही आहे आणि फलंदाज नक्कीच या ठिकाणी बाद झाला. प्रमोद पवारला या ठिकाणी माघारी परतावं लागतं. किपरला जर आपण पाहिलं तर चांगलं एक यष्टीरक्षण त्या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळालं आणि नवजोत गावकरला जर आपण पाहिलं तर चांगली गोलंदाजी त्या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळते. आणि स्ट्राईक एंडवर नवीन फलंदाज संदेश आणि नवजोत गावकरचा जर आपण विचार करतो तर चांगली गोलंदाजी नक्कीच त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला नक्कीच धावा रोखण्याचं काम आणि त्यानंतर विकेट देखील प्रस्थापित केले जात आहेत. पॉवर प्लेची 2 षटकं नक्कीच या ठिकाणी समाप्त झालेत आणि पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 17 आणि दुसऱ्या षटकामध्ये धावांचा जर आपण विचार केला तर 8 धावा आल्या होत्या. एक चौकार जरी आला असेल तरी पण शुभम दुरापाचं चांगलं षटक नक्कीच पाहायला मिळालं. पण आता मात्र नवजोत गावकर पुन्हा एकदा चांगली लाईन अँड लेंथ, चांगली गती, चांगला कॅरी देखील आपल्याला पाहायला मिळालाय. गुडघ्याच्या वरती नक्कीच हा चेंडू अडवण्यात आला होता आणि तदनंतर जर आपण या षटकाचा विचार करतो तर पहिल्या चेंडूवर नक्कीच लेगबायच्या स्वरूपामध्ये 1 धाव आली असेल. त्यानंतर 2 डॉट चेंडू त्यामधले 1 विकेट, बिग विकेट नक्कीच आपल्याला पाहायला मिळाला प्रमोद पवारच्या स्वरूपामध्ये. येस, परत एकदा चांगली लाईन अँड लेंथ, आखूट टप्पा नक्कीच या ठिकाणी फेकला जातो. रूम जास्त दिला जात नाही आणि जर संदेशचा आपण विचार केला तर नक्कीच बॅट स्विंग आपल्याला नक्कीच पाहायला मिळतं. बॅट आणि बॉलचा संपर्क अद्याप झालेला नाही आहे. 2 चेंडूंचा खेळ नक्कीच या ठिकाणी नक्कीच समाप्त झालाय संदेशसाठी. पुढील तिसरा चेंडू संदेशसाठी घेऊन नवजोत गावकर. हा बाउन्स नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळाला. या ठिकाणी नक्कीच सांगत असताना पहिला चेंडू जर आपण पाहिला तर यॉर्क लेनचा चेंडू, सगळी अस्त्र ब्रह्मास्त्र नक्कीच पॉकेटमध्ये आहेत आणि त्याचा वापर करत असताना आपल्याला गोलंदाज पाहायला मिळतो. शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातील नवजोत घेऊन स्लोअर गतीचा चेंडू. अप्रतिम षटक फक्त आणि फक्त लेगबायच्या स्वरूपामध्ये एकच धाव या षटकामध्ये खर्च केले. या आजच्या दिवसातला अत्यंत कंजूस षटक नक्कीच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. फक्त आणि फक्त एकच धाव खर्च केली आहे. 26 धावा नक्कीच या ठिकाणी धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. आपण नवजोत गावकरचा विचार करतो, चांगली गोलंदाजी त्या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळाली. पहिला चेंडू यॉर्क लेनचा, त्यानंतर आपल्याला फुलर लेनचा तो चेंडू पाहायला मिळाला ज्यामध्ये प्रमोदची विकेट, स्लोअर गतीचा चेंडू, त्यानंतर 2 अखूट टप्प्याचे चेंडू पाहायला मिळाले. त्यानंतर बाउन्सर देखील आहे, याचं देखील आपल्याला स्पष्टीकरण पाहायला मिळालं आणि त्यानंतर शेवटचा चेंडू परत एकदा स्लोअर गतीचा चेंडू. फुलटॉस चेंडू नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळाला.
गोलंदाजी ट्रॅकवर नक्कीच मयूर जाधवला आपण पाहतो. दुखापत झाली आहे पायाला आणि त्या दुखापतीमुळे आपण डेडिकेशन पाहू शकतो क्रिकेटवरचे. ते क्रिकेटचं स्पिरिट नक्कीच या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. फुलटॉस चेंडू नक्कीच क्षेत्ररक्षक असतील तिथे पॅट्रोलिंग करत असताना डीप स्क्वेअरल्या क्षेत्रामध्ये उचलतील फेकतील तोपर्यंत 2 दफा नक्कीच त्या ठिकाणी एकवटला जातील. मयूर जाधवचा विचार केला तर नक्कीच चांगला खेळाडू आहे. शिवगाव या परिसरातून बिलॉंग करतो. पायाला नक्कीच थोडीशी दुखापत आहे पण नक्कीच आपलं कुठेही कमीपणा न दाखवता मैदानाच्या आतमध्ये नक्कीच गोलंदाजी ट्रॅक व मयूर जाधव आपल्याला पाहायला मिळतो. फटका चांगला आहे. फटका लाजवाब आहे. काय झेल टिपला आणि या ठिकाणी नक्कीच आपण पाहिलं बाउंड्री लाईनवर पॅट्रोलिंग करत असताना MS सोनूला आणि नक्कीच चांगला झेल टिपला. जर आपण पहिला जर त्याच्याकडे जर चेंडू गेला होता तो चौकार माझ्या मधून त्याच्या हातामधून सुटला होता पण नंतर अप्रतिम 2 झेल त्यांनी टिपले आहेत आपल्या संघासाठी. आता मात्र स्ट्रायकिंगवर राहुल सिंगला पाहतो. आता मात्र राहुल सिंग नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये घुंगावं लागेल कारण 29 धावा फलकावरती अद्याप नोंदवल्या गेल्यात. उर्वरित 9 चेंडूंचा खेळ या ठिकाणी शिल्लक असेल. 3 चेंडू अद्याप झाले आहेत. तीन चेंडूंचा खेळ नक्कीच या ठिकाणी समाप्त झाला आणि उर्वरित 3 चेंडूंचा या षटकातील खेळ शिल्लक असेल. जास्तीत जास्त चेंडू खेळण्याची गरज आहे. अद्याप आपण राहुल सिंगचा विचार करतोय. मयूर जाधव तेवढाच कॅलिबरचा गोलंदाज समोर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. वेट केलं, वॉच केलं आणि चेंडूला षटकार लगेच या ठिकाणी षटकार षटकार आला राहुल सिंगच्या पहिल्याच बॅट मधून. हा मात्र फुलवलेचा चांगला अप्रतिम चेंडू तेज तर्रार गोलंदाजी नक्कीच या ठिकाणी पहिल्या चेंडूंवर षटकार स्लोअरवर चढवल्यानंतर सांगितलं की पेस देखील आणि पेस या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळाला. तेज तर्रार भन्नाट वेगाने मात्र हा चेंडू फेकण्यात आला होता. फुलवलेचा चेंडू होता पण आता मात्र शेवटचा चेंडू मार्गस्थ असताना राहुल सिंग कशा प्रकारे इथे हाणामारीच्या षटकामध्ये विस्फोटक फलंदाजी करायला पाहावं लागेल. हा देखील फटका चढवला, रॉकेट लॉन्च केला आणि चेंडूला मात्र या ठिकाणी भिरकावून दिलाय. सीमा रेषा पार धावा मिळतचा षटकार. नक्कीच षटक क्रमांक 4 या ठिकाणी समाप्त होईल आणि षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 41 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 41 धावा बॅटची गडा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली आणि एक धाव त्या ठिकाणी पाहायला मिळाले. चांगले क्षेत्ररक्षण लवेश कांबळेच्या माध्यमातून आपल्याला फाईन लेगच्या दिशेमध्ये पाहायला मिळालं.
स्ट्रायकिंगवर फलंदाज राहुल सिंग. फटका चांगला क्षेत्ररक्षक आहेत. दुसरा धावेचा प्रयत्न नक्कीच या ठिकाणी केला जाईल. मोठी धाव हे असेल आणि चांगला थ्रो असता तर नक्कीच या ठिकाणी धावचीची संधी होती, पण 2 धावा एक पडण्यामध्ये यश संपादित केला. जास्तीत जास्त चेंडू राहुल सिंगला इथून पुढे खेळावे लागतील. धावसंख्येचा जर आपण आलेख जर पाहिला तर चढता आलेख आहे, पण अद्याप 44 आवाज धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. एखाद 2 मोठे फटके नक्कीच या षटकामध्ये पाहायला मिळतील का? सम्मानजनक स्थितीपर्यंत स्कोर पोहोचेल का? नक्कीच हे पाहावं लागेल. फटका चांगला. दुसरा धावेचा प्रयत्न नक्कीच त्या ठिकाणी देखील केला जाईल. राहुल सिंगला जर आपण पाहिलं तर ट्रॉफी नक्कीच त्या ठिकाणी चुकीची होती, कारण पहिलं जर तुम्हाला विकेट प्रस्थापित करायची असेल, मेन विकेट सध्या मैदानाच्या आतमध्ये जर आपण विचार करतो तर राहुल सिंगची आणि या ठिकाणी चांगली फलंदाजी त्याच्या माध्यमातून देखील पाहावी लागेल. दुहेरी धावा 2 चेंडूमध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात. धावफलकावरती नक्कीच 46 धावा. उर्वरित 3 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. शेवटचे 3 चेंडू नक्कीच कशा प्रकारे या ठिकाणी हल्ला बोल केला जाईल या बघावं लागेल. फटका चांगला आहे. फटका लाजवाब आहे. क्षेत्ररक्षक कोणीही नाही. सिंग इज किंग. चेंडूला भिरकावून दिलाय सीमारेषा पार. धावा मिळत आहे 4-4 आणि 4. हवा धावफलकावरती हा देखील फटका चांगला. मयूरला आपण पाहतोय नक्कीच चांगला गॅदर त्या ठिकाणी पाहायला मिळाला. ऍडजस्ट केलं शेवटच्या मुवमेंटला आणि शेवटच्या मुवमेंटला ऍडजस्ट करून, कारण इथे जर आपण आउटफील्डमध्ये पाहिलं तर छोटे छोटे दगड आणि त्याच्यावरून नक्कीच आपण चेंडू टर्न होताना देखील पाहतो. शेवटच्या मुवमेंटला बॉडी ऍडजस्ट करून नक्कीच तो चेंडू अडवण्यात आला आणि एकच धाव त्या ठिकाणी नक्कीच मिळाली. स्ट्राईक एंडवर सुजित शर्माला आपण पाहतो शेवटच्या चेंडूसाठी. फटका चांगला आहे. डान्सिंग डाऊन दी ग्राउंड या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळालाय. दुसरा धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी नक्कीच केला जाईल. 2 धावा एकवटला जातील आणि 2 धावेच्या साह्याने धावफलक जाऊन पोहोचेल ते म्हणजे 53 या आकड्यावरती आणि आव्हान असेल इथून पुढे ते म्हणजे 54 धावांचा. नक्की 54 धावा या ठिकाणी बनवाव्या लागतील जर सामना हा पहिला जिंकायचा असेल तर. आपण एक संघ पाहतोय शिवशंभू आणि एक संघ त्या ठिकाणी जयमल्लार. जयमल्लार संघाने प्रथम फलंदाजी करत असताना 53 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात आणि आमंत्रित केले. आता मात्र टार्गेट सेट केले गेल्या 54 धावांचं.
नक्कीच हार्दिक हलक्या हाताने चेंडू खेळायचा होता, तेवढा पेस नव्हता आणि या ठिकाणी फलंदाजाला या ठिकाणी माघारी परतावा लागेल. रणजितला नक्कीच आपले विकेट गमवावे लागेल. अपघात खेळायचा होता पण फलंदाज मात्र या ठिकाणी नक्कीच बाद होईल. नक्कीच रिव्हर्स फटका खेळायचा होता. बॅट आणि बॉलचा संपर्क झालेला नाही आहे. आता आपण विचार करतोय 3 चेंडूमध्ये 4 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. चांगली गोलंदाजी त्या ठिकाणी पाहायला मिळते. महेश घुगरेला आपण पाहतो. नक्कीच त्या ठिकाणी चांगला चेंडू, परत एकदा चांगला कमबॅक त्या ठिकाणी केला आणि महेश या ठिकाणी चांगले षटक हाताळतोय. अद्याप जर आपण विचार करतो तर पॉवर प्लेचा षटक आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये अद्याप धावा फक्त आणि फक्त खर्च केल्या, त्या म्हणजे 4 चेंडूमध्ये 4 धावा. स्लो गतीचा चेंडू, नक्कीच पुन्हा एकदा डॉट चेंडू त्या ठिकाणी MS सोनूला आपण पाहतो. मोठे फटके खेळावे लागतील या ठिकाणी. सामना जिंकायचा असेल तर नक्कीच पुढील 4 चेंडू कॅपिटलाइज करावे लागतील. 4 षटक. इथे मात्र रिव्हर्सचा फटका खेळायचा होता. रिव्हर्सचा फटका खेळायच्या नादामध्ये या ठिकाणी फलंदाज झालाय बाद. 1 more wicket down. MS सोनू is back to the dugout. काय फटका पाहायला मिळाला. जागेवरून वेट केलं बॉलला आणि डिस्पॅच केलं. नक्कीच बॅकफूट पंच नक्कीच म्हणावं लागेल. टेनिस क्रिकेटमध्ये फार दुर्मिळ असं दृश्य. अशा प्रकारची फलंदाजी केली जात नाही, पण अशा प्रकारची फलंदाजी केली तर हाय रिक्स, लो रिक्स आणि हाय रिवॉर्ड नक्कीच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. स्ट्राईक एंडवर फलंदाज आपण पाहतो सागर आणि हा चेंडू मात्र नक्कीच चांगला होता. संदेशचा विचार केला तर चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून देखील आपल्याला वारंवार पाहायला मिळतं. पुन्हा एकदा स्ट्राईक इनवर फलंदाज सागर. देखील फुलर लेनचा चेंडू होता. डॉट चेंडूची सांगता नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळते.
वेगवान चेंडू नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळाल. गॅपशॉट सिलेक्शन राहुल सिंगला आपण पाहत होतो. सगळी उचलफेकी थ्रोफेकी पाहायला मिळाली. एकच धाव. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळालं. एकच धाव. 10 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. सरळ खेळलाय फटका. सेफ ॲज यू लाईक. सागरच्या बॅट मधून हा नजाकत बरा स्ट्रोक. चेंडूला पाठवलाय सीमारेषा पार. धावा मिळत 4. शेवटचा चेंडू होता आणि शेवटच्या चेंडूवर मात्र या ठिकाणी 4 धावा आपल्याला नक्कीच पाहायला मिळाल्या. धावफलकावरती धावांची नोंद झाली आहे ती म्हणजे 14 धावा. हाईट होती आणि महेशला आपण पाहिलं. या ठिकाणी फलंदाज बाद होईल कारण पॉपिंग क्रीजमध्ये येऊन खेळण्याचा प्रयत्न आणि LBच्या स्वरूपामध्ये इथे आपले सागरला विकेट गमवावी लागेल. थोडासा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. मोठा फटका खेळायचा होता फाईन लेगच्या वरून पण इथे मात्र LBच्या स्वरूपात माघारी परतावं लागतं.
एस विकेट डाऊन. दीपक फराके इट्स बॅक टू दी डगआउट. कारण जर आपण विचार केला मागच्या चेंडूवरती धावचूकच्या स्वरूपामध्ये लगेच मयूर जाधव पास झाले. थोडंसं मिसकम्युनिकेशन झालं आणि तेच दडपण मनामध्ये घेऊन माझ्यामध्ये फलंदाजी करत असताना ही विकेट देखील गमावली. चेंडू घेऊन काढला. धावेचा प्रयत्न, एक धाव नक्कीच त्या ठिकाणी मिळेल आणि षटक क्रमांक या ठिकाणी तिसरं मार्गस्थ असताना धावफलकावरती फक्त आणि फक्त 16 धावा नक्कीच या ठिकाणी नोंदवल्या गेल्यात आणि इथून समीकरण मात्र जड होत असताना आपल्याला पाहायला मिळतं. उर्वरित शेवटचा चेंडूचा खेळ तिसऱ्या षटकातील शिल्लक असेल. हलक्याचा रित्याचा चेंडू अलॉंग दी कार्पेट चेंडू खेळून काढला. एकाच धावेचा त्या ठिकाणी प्रयत्न असेल. एकच धाव एकपडली जाईल. समीकरण वारंवार बदलत राहील. समीकरण असेल आता 12 चेंडू आणि 37 धावा. बारा चेंडू 37 धावा आणि या ठिकाणी जर आपण विचार करतो तर मॅच फार फसली आहे. मॅच कारणामुळे अशामुळे फसले कारण इथून पुढे जर धावा बनवायच्या असतील तर मात्र मोठे फटके या ठिकाणी खेळावे लागतील आणि ज्या विकेट तुमच्याकडे होत्या मोठे फटके खेळणाऱ्या त्या मात्र तुम्ही गमावल्यात. जर आपण विचार केला मयूर जाधवला नक्कीच माघारी परतताना आपण पाहिलं तर नंतर सागरची विकेट देखील फार क्रुशियल होती त्या मुवमेंटला आणि मयूर जाधव धावचीच्या स्वरूपात नक्कीच बाद जरी झाले असले तरी पण थोडंसं थांबायची गरज होती कारण इथून पुढे जर मॅच कोणी चेंज करू शकतो तर त्या कॅलिबरचा खेळाडू नक्कीच मैदानाच्या आतमध्ये सेट फलंदाज थांबणं गरजेचं. आता जर आपण पाहतो तर दोन्ही नवीन फलंदाज आहेत आणि कशा प्रकारे या ठिकाणी फलंदाजी करते. मिसफिल्ड पण चांगला गॅदर, काय फलंदाजी केली. नक्कीच त्या ठिकाणी चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला पण अप्रतिम क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळालं. कौतुक झालं पाहिजे कारण ज्या वेळेला एखादा फिल्डर चुकी करतो त्याला नक्कीच त्या चुकीवर पांघरून घालणं ते मात्र दुसऱ्या फिल्डरच्या हातामध्ये असं याचं उदाहरण नक्कीच आपल्याला नक्कीच पाहायला मिळालं. बॅटची कॅडा आणि बॅट्समनचा लागलाय साडा. फलंदाज झालाय बाद. बॉम्ब विकेट डाऊन. अजून एक विकेटचा पतंग. फलंदाज अमित कश्यप is back to the dugout.
हे सो वाईटचा इशारा आला पण संशयापासून नक्कीच चांगली लढलेल्या त्या ठिकाणी पाहायला मिळत्या 21 धावफलकावरती 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये अजून एक निर्धाव चेंडू चांगली गोलंदाजी फिरोज अन्सारीच्या माध्यमातून फिरोज अन्सारीच्या बॅटचा जर आपण विचार केला तर तेवढी त्याच्या बॅटमधून आग उठली नाही पण फलंदाजी तर नक्कीच चांगली केली जाते सुरुवात चांगली दिली होती अजून एक चांगला चेंडू चांगली लाईन आली एकाच चेंडूवर एकाच टप्प्यावर मात्र हे चेंडू सर्व फेकले जातात बॅट्समनला काहीतरी नवीन करावं लागेल कारण बॉलरने सांगितलंय की मी स्टक टू द बेसिक्स राहील 4-5व्या स्टंपवर गोलंदाजी केली जाते गुड लेंथचा वापर नक्कीच त्या ठिकाणी केला जातो हा मात्र फुलर लेनचा चेंडू होता क्षेत्ररक्षक महेशला आपण पाहतो चांगली थ्रो फेकी नक्कीच एक युनिक ॲक्शन थ्रो फेकायचे आणि षटक या क्रमांक 14 या ठिकाणी समाप्त होईल आणि 4थ्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या होईल ते म्हणजे 23 धावा फटका लाचच्या वापर पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी हल्ला बॉल चढवला हेमंत बर्डेला नक्कीच या ठिकाणी षटकारच्या दिशेने मात्र चेंडू फेकण्यात आला होता आणि पहिल्या चेंडूवर या ठिकाणी मोठा फटका खेळून नक्की सामन्याच्या जवळ जाऊ शकतो सामन्याचा जर आपण या ठिकाणी विचार करतो तर फार धावाची गरज आहे नक्की चांगला कमबॅक त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला हेमंत बर्डेचा जर आपण विचार केला तर हेंद्रेपाडा या परिसरातून नक्कीच बिलॉंग करतो आणि जर त्याच्या ॲक्शनकडे आपण पाहिलं तर नक्कीच आपल्याला युनिक ॲक्शन आहे आणि जसप्रीत बुमराची नक्कीच आठवण करून देईल आणि फलंदाज नक्कीच या ठिकाणी माघारी परत असताना पहिलं षटकार तदनंतर डॉट आणि तदनंतर अखेरची स्माइल मात्र गोलंदाजीची असेल फलंदाजाला माघारी परतावं लागेल
हा देखील भन्नाट वेगाने चेंडू फेकण्यात आला होता आणि या ठिकाणी सामना जिंकतोय तो म्हणजे जय मल्हार संघ. जिंकलेल्या संघाचे मात्र हार्दिक हार्दिक अभिनंदन, हरलेल्या संघाचे मात्र तेवढंच कौतुक असेल. आज चांगली या ठिकाणी ऑलराऊंड क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं. जय मल्हार संघाचा जर आपण विचार केला पण शुभम दुराप नक्की चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. राहुल सिंगच्या माध्यमातून नक्की चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली पण ती पुरेशी ठरली नाही कारण फलंदाजी नक्कीच त्या ठिकाणी शॉर्ट पडली. नवजोत गावकरचं ते षटक आठवेल. शेवटच्या षटकाची जबाबदारी नक्कीच चांगल्यारीत्या पार पडली. लवेश थोडंसं जर षटकाचा जर आपण विचार केला तर 17 धावांचं षटक पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं थोडंसं कुठेतरी महाग पडले असेल पण नक्कीच नेव्हरदिलेस चांगली बॅटिंग करायला पाहिजे होती. 54 धावा नक्कीच चेस होऊ शकल्या असत्या पण आता कशा प्रकारे दुसरा होणाऱ्या सामन्याकडे बघितलं जाईल, कुठच्या माइंडसेटने नक्कीच दुसऱ्या सामन्यामध्ये कशा प्रकारची फलंदाजी गोलंदाजी क्षेत्ररक्षण केली